मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? काही महिलांच्या खात्यात ₹1500 जमा झालेत, काहींना 2 वेगवेगळे मेसेज आलेत, तर अजूनही लाखो महिला बँक बॅलन्सची ते चेक करत आहे. पण नेमकं काय सुरू आहे? सगळ्यांनाच पैसे आलेत का? आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालंय? आणि ज्यांना अजून पैसे आले नाहीत, त्यांनी काळजी करायची का? या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सगळी माहिती इथे बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा. बघा, सगळ्यात पहिली एक गोष्ट समजून घ्या. सध्या जे पैसे जमा होत आहे ना, ते एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात जमा होत नाहीत. हो, हे तुम्ही खरं ऐकलेलं आहे. तुम्ही आता म्हणसाल, की बुवा सगळे जे पैसे आहेत ते एकदमच सरकार सर्व लाडकी बहिणीच्या अकाउंटवर इथे टाकत असतं. पण तसं होत नाही. हे जे पैसे आहे ना, हे जिल्ह्यावाईज इथे आपल्या अकाउंटवर नंतर सगळ्या महाराष्ट्रभर इथे जमा होत असतात. सरकारकडून टप्प्याटप्प्याने याचं वितरण आहे ना, हे सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये जी प्रक्रिया आहे ना, ही आधी सुरू झालेली आहे. तर काही ठिकाणी अजून व्हेरिफिकेशन हे सुरू आहे. म्हणून जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील, तर लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका. आता इथे प्रश्न येतो, नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? आता तुम्ही म्हणसाल, इथे 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? आतापर्यंत अनेक महिलांनी स्क्रीनशॉट आणि बँक मेसेज पाठवलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला बघितलं की गडचिरोली आहे, त्यानंतर पुणे आहे, जळगाव, नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, लातूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा इथे समावेश आहे. या जिल्ह्यांच्या बहिणींना जे पैसे आहे ना, ते इथे जमा झालेले आहेत. काही महिलांना इथे 12 तारखेला ₹1500 त्यांच्या अकाउंटवर इथे आलेले आहे. तर काही बहिणींना इथे 13 तारखेला इथे दुसरा हप्ता इथे मिळालेला आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिल अशा वेगवेगळ्या दिवशी इथे जे पैसे आहे ना, ते जमा झालेले आहे. म्हणजे एकदम आपण जर बघितलं, तर ₹3000 एकदम लाडक्या बहिणींना इथे आलेच नाहीये. सगळ्यात पहिले 1500 आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1500 आले. असे एकूण 3000 लाडकी बहिणी इथे आलेली आहे. 2 महिन्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. अनेक मुलांना वाटतं की थेट ₹3000 एकत्रित येतील, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. सरकारकडून आधी 1500 नंतर 1500 असे 2 वेगळे ट्रान्झॅक्शन पैसे जमा केले जात आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं इथे गोष्ट आहे. म्हणून जर तुम्हाला ₹1500 आले असतील, तर दुसरा हप्ता तुम्हाला पुढच्या टप्प्यात इथे येऊ शकतो. तुम्हाला थोडी जी वाट आहे ना, इथे बघावी लागणार आहे. त्यानंतर आता मोठा प्रश्न येतो, आमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे तरी पैसे का आले नाहीत? खूप साऱ्या लाडक्या बहिणींना असाच प्रॉब्लेम आहे, की त्यांची ई-के-वाय-सी इथे पूर्ण झालेली आहेत. तरी त्यांना जो मार्चचा हप्ता आहे ना, हा मार्च महिन्याचा हप्ता त्यांना आलेला नाही. तर यामागचं मुख्य कारण आहे तुमची पडताळणी. होय, तुम्ही खरं ऐकलं, की तुमची जी पडताळणी आहे ना, यावेळी सरकारने नवीन व्हेरिफिकेशन ते सुरू केलं आहे. ज्या महिन्यांची ई-के-वाय-सी योग्य आहे, त्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे आणि ज्या नावाची पडताळणी ते पूर्ण आहे, त्यांनाच जे पैसे आहे ना, ते त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. आता काही महिलांनी ई-के-वाय-सी केली होती, पण बँक अकाउंटमध्ये मिसमॅच आहे. काहींचं नाव आधारवर वेगळं आहे, तर बँकेत वेगळं आहे. हे खूप साऱ्या लाडक्या बहिणीचा इथे प्रॉब्लेम इथे झालेला आहे. आधार कार्डवरचं नाव जे आहे ना, हे वेगळं आहे. त्यानंतर बँकेत त्यांचं नाव वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, तर एखाद्याचं नाव जर सुनीता असेल, तर सुनीता त्यांच्या आधारवर असं आहे, परंतु त्यांच्या बँकेमध्ये जे आहे ना, ते त्यांचं नावाचं असं मधात आयच्या ऐवजी डबल ई आहे. हे नाव इथे मिसमॅच होतं. त्यामुळे ही चूक आधी तुम्हाला इथे सुधारवून घ्यायचं आहे. तर तुमच्या अकाउंटचे पैसे आहे ना, ते इथे येणार आहे. अशा केसेस जे आहे ना, हे पेमेंट इथे होऊ शकतं. डीबीटी ट्रान्सफर व्हायला इथे टाईम लागू शकतो. म्हणून एकदा तुमचं अकाउंट आणि आधार याच्यावर नाव सेम आहे का, ते एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता अनेक मुलांना आणखीन एक प्रश्न पडला आहे. मोठ्या शहरांमध्ये पैसे का आले नाहीत? उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मुंबई असेल, ठाणे असेल, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा भागांमधून अजूनही अनेक मुलांना इथे पैसे मिळाले नाहीत. पण याचा अर्थ योजना बंद झाली असा अजिबात होत नाही. हो, थोडाफार टाईम इथे लागू शकतो, परंतु योजना बंद होईल असं आता होणार नाही. कारण की 80% इथे लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ना, ते इथे भेटलेले आहेत. आता राहिलेल्या 20% महिलांना सुद्धा इथे पैसे भेटणारच आहे. कारण सध्या डिस्रप्शन खूप कमी प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर इथे अजून बाकी आहे. मागच्या वेळेस सुद्धा सुरुवातीला कमी महिलांना इथे पैसे आलेले होते आणि नंतर फक्त 2 दिवसात लाखो महिलांच्या अकाउंटवर इथे पैसे जमा इथे झालेले होते. मागची परिस्थिती हीच होती ना, आता मार्चच्या हप्त्याबद्दल सुद्धा हीच परिस्थिती आहे. आता अजून एक महत्त्वाची अपडेट. यावेळी सरकारकडून व्हेरिफिकेशन नंतर नवीन यादी तयार करण्यात आलेली आहे. ज्या महिन्यांची ई-के-वाय-सी पूर्ण नाही आणि किंवा ज्यांनी दुरुस्ती केलेली नाहीये, त्यांची नावे काही ठिकाणी ते पेंडिंग ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथे अपात्र झालेला नाहीत. परंतु तुमची निवड इथे अशी करण्यात आलेली आहे, की बुवा या लाडक्या बहिणीची के-वाय-सी पेंडिंग आहे. या लाडक्या बहिणींनी दुरुस्ती केलीच नाही, असं त्यांची इथे लिस्ट तयार त्यांनी केलेली आहे आणि तुमचे जे पैसे आहे ना,
इथे होल्ड करण्यात आलेले आहे. म्हणून जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तुम्ही पॅनिक होण्याची इथे गरज नाही. सरळ तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही इथे तपासायची आहे. पहिली गोष्ट, तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे का? दुसरी गोष्ट, तुमचा आधार आणि बँक अकाउंट लिंक आहे का? हे सुद्धा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तिसरं म्हणजे मोबाईलवर बँक मेसेज आला आहे का? ह्या 3 गोष्टी तुम्हाला इथे चेक करायच्या आहेत. त्यानंतर काही वेळा पैसे येतात, पण मेसेज जो आहे ना, हा उशीर येतो. आणि आपण खूप साऱ्या केसेस बघितल्या, की काही लाडक्या बहिणींना मेसेजच येत नाही पैसे जमा झाले तरी. म्हणून मेसेजवर तुम्हाला अवलंबून राहायचं नाही. तुमचं ए पासबुक अपडेट किंवा मोबाईल बँकिंगमधून तुम्हाला बॅलन्स चेक तुम्हाला इथे करायचं आहे. आता बघा, अजून ऑफिशियली अनाउन्समेंटची वाट तुम्हाला पाहावी लागलेली आहे. कारण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सोशल मीडियावर अजून मोठी अपडेट इथे आलेली नाहीये. काही महिलांना अजूनही शंका वाटते, की खरंच वितरण सुरू झालेलं आहे का? पण ग्राउंड लेव्हलवर अनेक महिलांनी ते पैसे जे आहे ना, हे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर सुरू झाल्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट इथे येण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. आता तुम्हाला जे पैसे आहे ते आले का? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे नक्की सांगायचं आहे. तुमचा जिल्हा सांगायचा आहे. तुम्हाला किती पैसे आले? 1500 आले का 3000 आले? हे तुम्हाला इथे आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.